हॅलो मित्रांनो, चला आपण निघालोय आपण आज आगळ्या वेगळ्या प्रवासाकडं. माझ्या मित्रांसोबत मित्र येत आहेत. हा आलाय मित्र. चला तर आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाकडं. आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळं गर्दा थोडाही नाही, सन्नाटा आहे सारा. चला आपल्या मंदिराकडं. हे आमच्या कॉलेजचं बिजली मारुती मंदिर. इथून दर्शन घेऊ, आपण निघू पुढं आपल्या प्रवासाकडं. हे आमच्या कॉलेजचं मेन गेट. आता आलो आपण काळेश्वरला. हा विष्णुपुरी डॅमचं पात्र आहे. पाण्यानं पातळी जास्तच आहे, पाणी फुल आहे. निसर्गरम्य वातावरण. नारळ फोडून सर्व देवांना प्रसाद ठेवून पुढं इथं हे पाय नारळ खायला मरमर यायची, फोटोशूट. चला आपण जाऊया आपण मंदिराच्या पुढं. आज कोणता होम हवन नाही वाटते. निसर्गरम्य वातावरण एकदम. हा निवांत प्राणी, सगळ्यात निवांत झोपलाय. नको टेन्शन कोणाचं, काही नाही. आज गर्दा थोडा बी नाही. चला तर आपण जाऊया आपल्या आता पुढच्या प्रवासाकडं. जाता जाता असं कळालं इथं भंडारा होणार आहे, तर आपण आधी भंडाऱ्याचा स्वाद घेऊ, नंतर निघू पुढं. काय जेवण होतं राव, एकदम कडक. फुकट म्हणलं की आम्ही हजर. काय मग हॉटेलच्या पलीकडे जेवण. निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्ही निघालो आता रत्नेश्वरीकडं. 4 मित्र 1 गाडी. काय कॉम्बिनेशन असेल. कसं बसं पोहोचले वर, खूप परेशानीनंतर. चला एकदा पाय धुवून घेऊ आणि जाऊ दर्शनाला. इथे हे पाण्याची एक सिस्टीम अलगच आहे. हे पापी माणसं पाय धुवायलेत. चला जाऊ दर्शनाला. आज गर्दा नाही, कारण नवरात्रामध्ये फक्त इथं जास्त गर्दा असते, एरवी गर्दाच नसते. आरामात पायऱ्या चढत चढत निघालोय मंदिराकडं. आज तेवढा थोडाही गर्दा नाही. एक दोन भाविक येत आहेत. हा आमचा शिरू पण आमच्यासोबत यायला. चल बा. लाईन लावायचं काम नाही. अरे मधात तर गर्दा आहे, मधात गर्दा खूप दिसते बाबा. चला आपला नंबर लागल, थोडा वेळ लागेल. चला तर आता देवीचं दर्शन घेऊ. आज पहिल्यांदा इतक्या जवळून देवीचं दर्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे. हा आपला गणपती. चला आता बाहेर जाऊया. हे आमच्या पृथ्वीराजचा आवडतं टायगर. चल मेरे टायगर, चल बाहेर चल. निसर्गरम्य वातावरण, पावसाळ्यात एकदम हिरवगार. हे इथलं महागणपतीचं मंदिर. ही कॉलेजची मुलं कॉलेज करायला रत्नेश्वरीवर. काय पोर आहेत. त्या आजी त्यांच्याकडे पाहत आहेत. एकदम निसर्गरम्य वातावरण. हा इथला सरकारी काम हापशे डोंगरावर. रत्नेश्वरी येऊन खाली येताना हा लागलं महादेवाचं मंदिर. आम्ही विचार केला दर्शन घेऊन पुढं जावं. 2 नंदी. पहिलं महादेवाचं मंदिर पाहतोय आम्ही. इथे 2 नंदी आहेत. मूर्ती बी साईडला एक जो नवीन बांधकाम चालू आहे पलीकड. हे आमची महादेवाचा पूर्ण एवढा मारत नाहीत रे. चला वापस जाऊ द्या, निघू आपण पुढं लवकर, उशीर होते. निघालोय पुढं. आम्ही आज रूमवरून निघतानाच ठरवलं होतं आज जायचंच नाही रूमला. हिंडत आम्ही निघालो. एक वर मंदिर दिसलंय, फक्त मंदिरात झेंडा खालून दिसायला आहे वर. आता मंदिर कसं आहे काय जाऊन पाहू. श्रीधरला काय कंटाळा यायलाय, निघालं गाडीवर. चला आपण पाहू, रस्ते हुडकू, नवीन रस्ते. एकदम रस्ते मात्र धोकादायक आहेत. सगळे दगडं, पडण्याचे खूप चान्सेस आहेत. तरी आम्ही एकामागे पाहत रस्ते वर त्या झेंड्याकडे पाहत चाललोय. वातावरण इकडं पण हिरवगार. इकडं पण विंचू हे ते असू शकतात, दगड इकडं तिकडं. आम्हाला पाहत जावं लागणार आहे. आपण पोचले आता वर. त्या मंदिरात का पुजारी नाही, लॉक आहे मंदिराला. ही इथे छोटे महादेवाची पिंड आहे. पिंड एकदम भारी आहे. इथं आम्ही फोटो काढून चला डायरेक्ट निघालो आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला. गाडीवर तिघायला बसता येणं झालं एकामागे, तरी हसणं तोंडावरची स्माईल देईन झाली हिच्या. हॉर्न मारू बेजार आहेत मागचे पाजी. जाऊ तुम्हीच पुढे जा, मागे येतो. सोयाबीन नंबर 1 एकदम. इथं कुक्कुटपालनाचं शेड आहे. वास गदळ होतो बघ तिथं. गाडीवर बसता येईन झालं पुढं व्हा. जातानाच आम्ही इथलं तलाव पाहिलं होतं. आता मी या तलावाला जवळून पाहण्यासाठी थांबलो होतो. सगळी गँग आमची मागे गेली.
तळ्याला इथं फुल पाणी होतं. आम्हाला लांब तिकडे एक झरा दिसला, त्या झरं पाण्यासाठी मग निघालो आहे. गाडी रस्त्यात लावली, ते काका ओरडू उभे झालेत पलीकडून, गाडी काढा गाडी काढा. आम्ही निघालो. इथे एक छोटा धबधब्यासारखा एक सीन तयार झालेला आहे. वरून पाणी वाहते, मागच्या ओढ्याचं पाणी येते. आता व्ह्यू इतका भारी आहे. हे मुलं इथं फोटोशूटला आलेत. आम्ही बी इथं फोटो काढले मित्रांसोबत. पाणी एकदम खतरनाक होतं. एकदम असं बाहेर फिरायला गेलं नाही वाटलं धबधब्यामध्ये. आम्ही इथं गुरुद्वारात गेलतो, विचारलं मग ते नाही म्हणले, उद्या या म्हणले संडेला. काय हो कोणते नियम आहेत की. चला आपण जाऊया आपल्या आता डेस्टिनेशनकडं. तिकडून आमच्यासारखेच 4 गाड्यावर 4 जण आहेत, 6 जण आहेत. इथं आम्ही एका गाडीवर 4. चला SRTM, त्यानं गाडी चालवली SRTMकडं. SRTMकडं पाहून GMCत जाऊन आपल्या कॉलेजकडे जाऊ. तो स्वामी रामानंद तीर्थयाचा पुतळा दिसतोय. युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे हो, यांनी एरिया खूप व्यापलेला आहे. चला तर आपण आपल्या कॉलेजकडे आलो आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉग.